महाराष्ट्राच्या गडकोट्यांच्या इतिहासात एक असा गड आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया घातला। इतिहास आहे, शौर्य आणि अभिमानाचा प्रतीक। जवळपास 25 वर्ष हा गड मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होता। समुद्र सपाटीपासून 4550 फूट उंचीवर असलेला गड निसर्ग सौंदर्य, इतिहास या दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। राजगड फक्त दगडी भिंतींचा किल्ला नाही, तो आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वराज्याच्या स्वप्नांचा प्रतीक आहे। जेव्हा तुम्ही राजगडवर उभे राहतात तेव्हा प्रत्येक वारा सांगतो, हीच ती भूमी जिथे स्वराज्याचं स्वप्न साकार झाला। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। जसं नाव आहे थ्रिलिंग यात्रा, तर आज आपण चाललोय राजगडला। आपल्यासोबत आहे सर्वेश, विनय आणि हे सर्वेशचे दोन मित्र, हा सुधांशू आणि हा संस्कार। तर आज आपण 5 जण चाललोय टोटल राजगडला। सकाळचे वाजले 7:30। आता आम्ही निघू इथून, पटपट जाऊ आणि ट्रेक स्टार्ट। सो आता आम्ही खायला थांबलेलो, खालापूर साईडलाच आहेत। आता थोडासा नाश्ता केला आणि आता निघू परत। आता अजून आम्हाला 120 किलोमीटर दाखवत आहे, अजून जायचं आहे आम्हाला। विनय सोबत आहे, तर बाकीच्यांची पण ओळख करत होता मग तुम्हाला। आता सगळे इथे जमलेत, जसं की आपल्यासमोर विनय, सर्वेश, हा संस्कार आणि सुधांशू। नाव विसरते, सगळे ॲसवरून आहेत ना, कन्फ्यूज होते थोडासा। आता आमचे मोजून 15 किलोमीटरच बाकी आहे। आपला राजगड इथे आणि बरोबर समोर तोरणा। ऑलमोस्ट आपला जो रूट आहे कवर होतोय, बस 15 किलोमीटर बाकी आहेत। सगळे थांबले जातं इथे, थोडं फोटोशूट करू आणि मग परत ट्रॅव्हलिंग सुरू करू। थोडं शूट करू आता इथे जरा। सो आता आम्ही फायनली पोचलो बेसला। इथं पार्क केली आहे गाडी, समोरच आपला राजगड आहे। 50 रुपये पार्किंग फी आहे। चला आता निघू आता वरती। सो आता आम्ही स्टार्ट केला आहे ट्रेक। टाईम 11-12 झालेत, बघू किती वाजता वरती बसतोय। आता आम्ही 20-25% ट्रेक असेंड केला आहे। एक थोडा हॉल्ट घेतला आहे, थोडा पाणी बिनी पिण्यासाठी। मागे सगळे फोटो काढतात। हाय हाय बघा, हाय हाय। आता पटपट जाऊ वरती, वरती पण गड कवर करायचा आहे पूर्ण। तर लेट ट्रेक स्टार्ट केल्यामुळे थोडी ह्युमिडिटी जास्त झाली आणि पाऊस पण पडून गेलेला काल, तर पायवाट पण सगळी अशी ओली आहे, त्यामुळे स्लीप होते काय काय जागेवर। समोरच आहे आता गड, समोर बरोबर दिसेल, झाडांच्या मागेच आहे। जास्त आता चालायचं नाही। अजून किती मिनटे आता? अजून अर्धा-पाऊण तास चाललो ना नीट, मग पोचू वरती। होईल कवर, होईल गड आजच्या दिवसात। तर आता वरती जाऊ आणि तुम्हाला दाखवतो काय। वरती आपल्याला एक सुवेळावर जाऊ, संजीवनीवर जाऊ। आता पहिला गेल्या गेल्या पद्मावतीवर जाऊ, तिथे सईबाईची समाधी दाखवतो तुम्हाला। मग पद्मावती मंदिर दाखवतो, मग त्याच्यावरती जाऊ बालेकिल्ल्यावर। बालेकिल्ल्यावर राजवाडा दाखवतो महाराजांचा, चंद्र तलाव दाखवतो, अजून खूप काय वास्तू आहेत, दाखवतो सगळे तुम्हाला। सो आम्ही फायनली आता वरती पोचायला आलो। इथं समोरच आपला दरवाजा आहे, सगळे थोडा रेस्ट करायला बसलेत। इलेक्ट्रॉल ब्रेक। विनय कसं वाटतंय वरती येऊन? अजून तरी बाकी आहे। दमला नाहीस ना आज? नाही, अजिबात नाही। सगळे आलेत ऑलमोस्ट वरती, इतका पण दम नाही लागत आहे। चला आता ऑलमोस्ट वरती पोचलोय, कवर करू बाकीच्या गोष्टी पण। आता इथून पायऱ्या सुरू झाल्यात आणि समोरच आपला गेट आहे, तिथे जाऊ। काय माहीत नाही आता की आमचं गड पूर्ण कवर होईल की नाही, पण जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करेल मी। आता माझे टीम मेंबर्स आहेत, त्यांच्यावर पण की किती कवर होते किती नाही। सो फायनली इतके स्ट्रगल नंतर वरती आल्यानंतर आपल्याला बघायला काय भेटतं, तर समोर पाली दरवाजा। दरवाजा लांबूनच खूप सुंदर दिसतो। मग परत दरवाजाच्या बाजूने वरती चालत चालत जाऊ, परत एक बुरुज येतो,
मग तिथून आपण स्ट्रेट गेल्यावर आपली पद्मावती वाची. खूप सुंदर असा दरवाजा आहे हा. कन्स्ट्रक्शन पण एक नंबर आहेत. आता आपण तो एक्सप्लोर करू. हा गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच पाली दरवाजा, जो की पाली गावातून येतो, म्हणून या दरवाजाचं नाव पण पाली आहे. जसं की समोर बघू शकतात, भला मोठा दरवाजा एकदम. तिसरीच्या आपल्याला हिस्ट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये जो दरवाजा दाखवायचा राजगडाचा, तो हाच. या गेटमधून बरोबर एंटर केल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला बरोबर देवळं दिसतात. इथं सिपाई बसायचे. आता आम्ही पद्मावती माचीच्या इथं चाललो आहे. पद्मावतीवरून आम्ही जाऊ सुवेळ्याला, मग संजीवनीवर जाऊ. आधी सुवेळा कवर करू, मग येता येता बाले किल्ल्यावर जाऊ. मग बाले किल्ल्यावरून खाली आल्यावर संजीवनी. संजीवनीचं स्ट्रक्चर खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. सिमेट्री दिसते त्याच्यात कन्स्ट्रक्शनमध्ये, खूप छान. हा आपला समोरचा जो आहे तो राणीवासा पाण्याचा टाका आहे, आणि त्याच्याबरोबर इथं समोर पद्मावती मातेचं मंदिर. आता आपण ते सगळ्या गोष्टी कवर करू, मग इथून डायरेक्ट सुवेळ्यावर जाऊ. ही समोरची जी वास्तू आहे ती अंबर कोठार आहे, आणि बरोबर त्याच्या बाजूला तो आहे राजवाडा. जसं की तुम्हाला इथं सगळं दिसेल. राजगड हा एक असा फोर्ट आहे की त्याच्यावर सगळे तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिले गेलेत. आता इथे जसं की हा राजवाडा आहे, तर हा राहता राजवाडा असू शकतो, त्याचे अवशेष आहेत. जसं की जवळून दाखवतो तुम्हाला, हे बघा, हा राजवाड्याचा अवशेष आहे. समोर तुम्हाला भिंत दिसते, हा पूर्ण राजवाड्याचा आहे. तर आता आपण जाऊ, पटपट कवर करू बाकीचा पण फोर्ट, कारण की आत्ता आपल्याला घाई करायची. आता घाई करू पटपट. आता जातो आहे पहिला सईबाईची समाधी बघू, आणि ते कवर करू. जसं इथे एक समोर एक बोर्ड आहे, राजवाड्याचे अवशेष. तर हा राहता राजवाडा असू शकतो, पण त्याच्यावर कचरा केला लोकांनी. मी सध्या तिथं जात नाही, कारण की मी शूज घातलेत, आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराज राहत असू शकतात, त्यामुळे मी तिथं शूज घालून जाण्याचं हे नाही करणार. आता आपण पुढे जाऊ. समोरच इथे सईबाईची समाधी आहे, ती कवर करू, आणि मग डायरेक्ट आपण जाऊ ती सुवेळामाची. सुवेळामाची कवर केल्यानंतर तिथूनच क्रॉस करून संजीवनीवर, आणि मग आपला बालेकिल्ला. आता ही समोरची आहे जी सईबाईची समाधी आहे, त्याच्याबरोबर मागे मंदिर, पद्मावती देवीचं मंदिर, आणि इथे शंकराचं मंदिर. आता आपण सगळे कवर करू आणि आता आपली पद्मावती माची कवर करून झाली. त्याच्यावर आपण पद्मावती देवीचं मंदिर, रामेश्वर शिव मंदिर, आणि त्याच्यानंतर आपण सईबाईची समाधी, या 3 गोष्टी कवर केल्या. राहता राजवाडा आणि अजून एक गोष्ट होती ती एक कवर केली. आता आपण इथून वरती एक रस्ता जातो, जो जातो की बाले किल्ल्यावर. आपण तो रस्ता न पकडता चाललो आहे या रस्त्याने
तो रस्ता आपल्याला घेऊन जातो सुवेळा माचीवर. सुवेळा माचीवर आपण हत्तीप्रस्थ बघू, नेडं बघू आणि त्या परत हत्तीप्रस्थच्या वरती जो बुरुज आहे त्याच्यावर मग शूट घेऊ. आपण कवर करायचा प्रयत्न करू. आत्ता अर्ध्या तासात जायचा प्रयत्न करू तिथे. आता ऑलमोस्ट आम्ही सुवेळा माचीवर पोचायला आलो आहे. आम्ही एक वरती जागा आहे तिथे फोटो काढण्यासाठी गेलेलो, पण तिथे असं फोटो नाही काढले. तर खाली आलो परत, आणि खालून एक रस्ता डायव्हर्जन आहे, तिथून आलो की परत सुवेळाकडे जाता येतं आपल्याला. आता आम्ही तो रूट पकडला आहे सध्या. मुलाचा तडाखा पण खूप आहे. दुपारीचं आहे ना विनय, त्यामुळे पण ठीक आहे, मजा येते. गड खूप सुंदर आहे बघण्यासाठी. आपण जर पूर्ण टाईम घेऊन आलो ना, 2 दिवसाचा टाईम घेऊन आलोत ना, तर एक एक वास्तू कवर करू शकाल तुम्ही या गडावरची. आणि त्याच्याने प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटेल. आता इथे एक समोरच आलं आहे हनुमानाचं मंदिर, वीर मारुतीची मूर्ती आहे समोरच. रस्त्यातच आपल्याला ही मूर्ती लागते. आता आपण तसंच पुढे पुढे जाऊ. समोरच आपल्या सुवेळा माची. मी फक्त आता एक गोष्ट इमॅजिन करतोय, जर मी सकाळी लवकर आलो असतो, सुवेळा माचीवरून सनराईज बघितला असता तर किती भारी दिसला असता. कारण की आपल्याला सुवेळा माचीच एवढी सुंदर दिसते समोर की काय बोलू. खूप सुंदर माची आहे, एक नंबर. आपण फायनली येऊन पोचलेलो आहे सुवेळा माचीवर. समोरच सुवेळा माची आहे. आपण वरती नंतर जाऊ, आधी जाऊ नेड्याकडे. नेड्याकडे जाण्यासाठी हा खालून रस्ता आहे, इथून खालून जायचं आहे. सो फायनली आता चिलकती बुरुजवर आहे. असं वाटत नाही की पूर्ण गड कवर होईल आमच्याकडून, कारण की वेळ पण खूप होतला आहे आणि एका मेंबरला लवकर पण घरी जायचं आहे. ट्राय करू की बालेकिल्ला तरी कवर करू. बालेकिल्ला कवर झाला की संजीवनी नाही कवर करू, डायरेक्ट पद्मावतीवरून घरी डिसेंट. चला आता खाली उतरतो. आता बालेकिल्ल्यावर चाललो आहे. निमुळतीची अशी वाट आहे, समोर बघू शकतात. आपल्या वरतीच बरोबर बालेकिल्ला आहे. आता बालेकिल्ल्यावर जाऊ, बालेकिल्ला कवर करू. संजीवनी वाची नाही होणार, कारण की तो एक मित्र आहे, त्याला जरा लवकर घरी जायचं आहे. उद्या त्याचा बड्डे आहे, मग त्याला आज लवकर जायचं घरी. आपण बालेकिल्ला कवर करू. बालेकिल्ल्यावरून संजीवनी माची दिसते, तर आपण तिथून ट्राय करू की चांगले फोटो काढू त्याचे. आता चला वरती चढू. विनय काय कसं वाटतं हा पॅच? आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे.
फक्त जरा इन्क्लाइन जास्त आहे त्यामुळे थोडी कमाल होते. पण ठीक आहे मग आणि डिग्री जास्त आहे 70 ते 80 डिग्री बोलू शकतो ना याला. किल्ल्याचा जो रूट आहे प्रॉपर नसल्यामुळे काय काय पॅच थोडे रिस्की आहेत. जर सांभाळून केलं तर काय नाही, इझीच आहेत पॅच, पण सांभाळून करा. आता ऑलमोस्ट टॉपला पोहोचलो आम्ही. व्ह्यू पण खूप छान आहे इथून. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. वरती गेल्यावर बघू नाव काय दरवाजाचं, मला पण सध्या नाव नाही माहीत काय बोलतात, पण खूप शिलालेख आहेत त्याच्यावर. ऑलमोस्ट वरती चालू आता. आणि बरोबर मागे आपली सुळामाची. हे बघा बरोबर इथे एकदम लांब टॉवर दिसतात आपल्याला, ते सिंहगड आहे. आता जो हा गेट आहे हा बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे. आता इथून आपण प्रवेश घेतला, आपण आता वरच्या गोष्टी एक्सप्लोअर करू आणि लवकर डिसेंड करायला बघू. हे समोर आहे ते जननी देवीचं मंदिर आहे. हे बालेकिल्ल्यावर आहे मंदिर, तर इथं पण भेट देऊ शकतात तुम्ही. आता हे जे लोक आहेत ना यांच्यापासून जरा वाचून, कारण की कॅमेरा फोन्स हे सगळ्यावर लगेच अटॅक करतात इथं. हा चंद्र तलाव, कारण की याचा आकार अर्ध्या चंद्रासारखा आहे म्हणून या तलावाचं नाव चंद्र तलाव आहे. बालेकिल्ल्यावर जसं आपण वरती येऊ तसंच हा पहिला एक तलाव आपल्याला लागतो. आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करू. बालेकिल्ला डिसेंड करून झालेला आहे आपला. आपण पद्मावती माची, सुवेळा माची आणि बालेकिल्ला हे तीनच गोष्टी एक्सप्लोअर केल्या. संजीवनीकडे जाता आला नाही आपल्याला, कारण की एका मेंबरला लवकर घरी जायचं आहे. तर कसा वाटतो हा व्हिडिओ मला कमेंट थ्रू सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ.